नमस्कार, स्वरा भिसे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला मक्याच्या दाण्यांपासून चमचमीत अशी मक्याची रेसिपी तयार करून दाखवणार। सगळ्यांनाच आवडणारी 2 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक मोठं कणीस मक्याचं सोलून घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून असे सोलून घेतलेले आहे। मक्याचे दाणे छोटे छोटे आहेत, असे जास्त मोठे नाहीत। आता आपण मी काय करते, ह्या पॅनमध्ये आहे ना मक्याचे बिया सगळ्या टाकून घेते आणि छान अशा भाजून घ्यायच्या। मका घेताना जास्त निबरही घ्यायची नाही, जास्त कवळी घ्यायची नाही, मीडियममध्ये घ्यायची। त्याच्यामुळे मग ते खायला पण छान लागतंय। आणि मका भाजताना लगेच तेल टाकायचं नाही, ते अगोदर छान असं भाजून घ्यायचे आणि असं निम्म्याचे जास्त पुढं भाजले पाहिजे। आणि तेलाचा वापर आपण थोडाच करणार आहोत, त्याच्यामुळं आता हे बघा आपली मका थोडीशी भाजत आलेली आहे। छान मका भाजली, आणखी 2-3 मिनटात मका आता छान भाजलेली आहे। मी काय करणार आहे, थोडंसं असं तेल घालून घेणार आहे। म्हणजे काय होईल, आपण जे मीठ आणि मिरची पावडर टाकणार आहोत ते ह्याला छान लागेल असं आपण तेल टाकल्यानंतर 2 मिनिट आणखी ह्याला छान असं भाजून घेणार आहे। तेलावर आणखी छान भाजली जाते, तर थोडंसं मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या मक्याला मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे। असं छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर थोडंसं आपण मिरची पावडर टाकू शकतो, घरगुती मसालाही टाकू शकतो, प्रत्येकाच्या आवडीनुसार चिली फ्लेक्स टाकू शकतो। पण मी इथं लाल मिरची पावडर टाकलेली आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं। आता मीठ, मिरची पावडर, तेल आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन आता मी लगेच गॅस बंद करून घेते आणि व्यवस्थित एकदा त्याला हलवून घेते। त्यानंतर त्यात काय करायचं, आपण अर्धा लिंबू घेऊन लिंबाचा रस पिळायचा आणि ते गॅस बंद केल्यानंतरच लिंबाचा रस पिळायचा। अर्धा लिंबाचा रस, कुणाला जास्त आणखी आंबट हवा असेल तर तुम्ही जास्तही पिळू शकता, तसं जे नाही। व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आणि आता आपले खाण्यासाठी झटकीपट अशी 2 मिनिटात हे बघा रेसिपी तयार झालेली आहे आणि सगळ्यांनाच आवडते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।